नमस्कार मंडळी, दीपक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो. हे पहा, आपला हा घोसाळीचा प्लॉट आहे. वातावरण बदलामुळं व थोडं ढगाळ हवामानामुळं आपल्या प्लॉटमध्ये थोडे हे अशा रस शोषक किडीचं प्रमाण आपल्या घोसाळ्या प्लॉटला जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. हे पहा, असे बारीक प्रकारची रस शोषक कीटक मोठ्या प्रमाणात आपल्या प्लॉटवर झालेले आहे. तेव्हा अशा पद्धतीने रस शोषक कीटक आहेत मित्रांनो, आणि यांचं प्रमाण आपल्या प्लॉटला मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. तेव्हा आपल्याला असे हे कीटक उडताना दिसत आहे प्लॉटवर मित्रांनो. साधारण यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण मित्रांनो एक उपाय केलेला आहे. तो कसा व काय, अगदी 100 रुपयामध्ये आपण हा उपाय करणार आहे. चला तर मग आपणास व्हिडिओमध्ये मी तो उपयोग दाखवतो. चला तर मग मी आपणास तो उपाय आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवतो मित्रांनो. अशी कीटक उडत आहे. नमस्कार मित्रांनो, रात्रीचे 10 वाजलेले आहे आणि आपण रस शोषक किड्यांची उपाययोजना करण्यासाठी आपण घोसाळीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे मित्रांनो. दाखवतो मित्रांनो. हे पहा, अशा पद्धतीने आपण ट्रॅप लावलेला आहे मित्रांनो. म्हणजे आपण घोसाळ्यामध्ये अशा पद्धतीने एक बल्ब लावलेला आहे व त्याखाली आपण अशी एक घमिलं भरून पाणी ठेवलेलं आहे मित्रांनो. पहा, अशा त्या हे पतंग, अंडे देणारे पतंग या लाईट भोवती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आपण यांना एक चिकट ट्रॅप बी लावू शकतो याच्याजवळ. आता हे पतंग पाण्यात पडून मरण पावतील. हे पहा, अशा पद्धतीने आपण हा एक ट्रॅप लावलेला आहे. तशाच पद्धतीनं पलीकडे बाजूस देखील आपण एक ट्रॅप लावलेला आहे मित्रांनो. त्याला तो बी दाखवतो. रात्रीचे साधारण 10 वाजलेले आहेत मित्रांनो. या लाईनला सुद्धा एक ट्रॅक लावलेला आहे. आपण अजून एक दुसरा बल्ब लावलेला आहे व त्याखाली एक घमेलं भरून भांडा देखील ठेवलेला आहे मित्रांनो. त्या भोवती देखील कीटक व हे पतंग, अंडी देणारे पतंग जमा होत आहे मित्रांनो. हे पहा, पाण्यामध्ये सुद्धा किडी मरण पावण्यास सुरुवात झालेली आहे. हे पहा, अशा पद्धतीने कीटक पाण्यात पडत आहे मित्रांनो. हे पहा, बघा मित्रांनो. याने एवढे तरी नियंत्रण होणार नाही, परंतु 30-40% सुद्धा जरी कीटक नियंत्रण झाले तर फार मोठा बदल आपल्या प्लॉटमध्ये व आपल्या प्लॉटवरील खर्चावर होईल मित्रांनो. 10 वाजलेले आहे आणि कीटक त्या बल्बभोवती, त्या पाण्याभोवती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो. यामध्ये कीटक बी पडण्यास सुरुवात झालेली आहे. चला मग मित्रांनो, आता आपल्याला सकाळी दाखवतो मित्रांनो साधारण आपल्या या ट्रॅपमध्ये किती कीटक मेलेले आहेत. तसेच आता आपण यास चिकट ट्रॅप जर आपल्याकडे असेल ते आपण या बल्बच्या भोवती लावू शकतो मित्रांनो. तर मग आपण मी सकाळी पुन्हा या ट्रॅपमध्ये किती कीटक मरण पावले हे दाखवतो मित्रांनो. जरा
नमस्कार मंडळी, सकाळची 8 वाजलेला आहे आणि आपण आलेलो आहे आपण रात्री लावलेला रसशोषक किड्यांचा ट्रॅप पाहण्यासाठी मित्रांनो. पहा आपला ट्रॅप आहे. हे पहा आपल्या ट्रॅप मध्ये हे पतंग पहा, अंडी देणारे पतंग सगळे म्हणजे हे कीटक हे पहा अशा रीत्या या ट्रॅप मध्ये पडलेले आहे मित्रांनो. यामुळे आपल्या प्लॉट मधील पूर्ण नाही परंतु जी कीटकांची वाढ होणार आहे ती कंट्रोल होते मित्रांनो. दुसरा एक ट्रॅप दाखवतो मित्रांनो तुम्हाला. अति ऊन ढगाळ वातावरण त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात कीटक रसशोषक किडे आपल्या प्लॉटवर येत आहे मित्रांनो. हा एक दुसरा ट्रॅप आहे. यामध्ये सुद्धा बारीक बारीक कीटक यात मरपवलेले आहे. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या आयडिया करून कमी खर्चामध्ये आपण आपल्या प्लॉटवर किडीचे नियंत्रण करू शकतो मित्रांनो. आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सर्व भाजीपाला विषयक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.